सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत सगळ्यांच्या आवडीचे म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ले जाणारे व्हेज मोमोज। मोमोज मध्ये दोन प्रकार आहेत, एक नॉन व्हेज आहे आणि एक व्हेज मोमोज आहे। तर त्यातला आपण आज व्हेज मोमोज पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूयातच, पण चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो शेजारच्या बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून आपला व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। आपल्याला व्हेज मोमोज बनवायचे, त्यासाठी मी इथे 2 वाटी कोबी घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचे। सगळं जे काही सामान घेतोय बारीक चिरून घ्यायचं आणि एका वाटीचं प्रमाण घेतलं, त्या वाटीनेच मोजून मी सगळ्या भाज्यांचं प्रमाण घेतलेलं आहे मध्यम वाटीने। त्यानंतर मी इथे 1.5 वाटी कांदा घेतलाय, 1 वाटी ढोबळी मिरची घेतली आहे, त्यानंतर 1 वाटी मी इथे गाजर घेतलेलं आहे, त्यानंतर कोथिंबीर, अर्धी वाटी कांद्याची पात घेतलेली आहे। भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे चटणीसाठी मी इथे 5 टोमॅटो घेतलेत, लाल टोमॅटोमध्ये असे चिरा पाडून घेतल्यात। मिरच्या घेतलेल्या आहेत लाल, तिखट आहेत ह्या, तुम्ही कमी तिखट पण घेऊ शकता। त्यानंतर मी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलाय, 2 चमचे साखर घेतली आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा सोया सॉस। त्यानंतर मी 1 चमचाभर आलं, चमचाभर लसूण आणि 1 चमचा हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहेत। आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला 2 वाटी मैदा लागेल। आता सर्वप्रथम आपण एक भांडे घेणार आहोत, त्यानंतर यामध्ये हे मैद्याचं पीठ आहे, 2 वाटी मैदा घेतला होता ते घेऊ, चवीपुरतं मीठ घालूयात आणि त्यानंतर तेल घालू पळीभर। अगोदर 1 पळीभर तेल घालायचं, नंतर लागेल तसं शेवटी घालूयात। छान असं मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे अगोदर छान असं मिक्स करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, थोडं थोडं लागेल असं पाणी घ्यायचं आणि मिक्स करून घेणार आहोत आपण। मोमोजचं पीठ हे घट्टसर असं म्हणजे नेहमी आपण चपातीला जसं की पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे, हे पहा। त्यामुळे पाणी तुम्ही लागेल असं घ्या, एकदम घातलं तर ते मऊ होऊन जाईल, म्हणजे पातळ होऊन जाईल। जे आपण पीठ आहे ते पातळ होईल, त्यामुळे मग ते मोमोज व्यवस्थित लाटता येणार नाही। त्यामुळे मग तुम्ही थोडं थोडं पाणी घालत आणि मग अशा पद्धतीने त्याचं छान अशी कणिक आपली हे पहा तयार झालेली आहे। पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं या पद्धतीने आणि आता इथे परत 1 चमचाभर आपल्याला तेल घालू, हे पहा तेल घालूनही पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। जवळपास 5 ते 6 मिनटं लागतातच पीठ मळून घ्यायला आपल्याला। तुम्ही या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता, ते पण छान होतात मोमोज, पण आपण इथे मैद्याच्या पिठाचे पाहतोय। हे पहा इथे पाहू शकता आपलं पीठ इथे जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही मळायचं, मीडियम साईजने मळून घ्यायचं। त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक 15 मिनटं तरी याला भिजू देणार आहे। आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण कढई ठेवूयात। माझ्याकडे इथे ॲल्युमिनियमची कढई आहे म्हणून मी ती वापरलेली आहे। आता यामध्ये सगळीकडनं तेल घालू, म्हणजे आपल्या भाज्यासुद्धा छान अशा परतल्या जातात, करपत नाही। हे पहा सगळीकडनं 2 चमचे मी यामध्ये तेल घातलं आहे, असं वरतून सोडायचं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला जे 1 चमचाभर आलं, चमचाभर लसूण आणि चमचाभर मिरची बारीक चिरून घेतली होती ती यामध्ये घालू आणि छान अशी परतून घ्यायचे या पद्धतीने। गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे, बारीक करायची नाही, कारण मोमोजसाठी जे आपण सारण बनवतो त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम म्हणजे एक प्रकारे धूर तयार व्हावा लागतो कढईमध्ये, त्यामुळे आपण हे गॅस हा मोठाच ठेवणार आहे आणि आपल्याला हे परतून घ्यायचं या पद्धतीने। आपलं 1 मिनिटभर कोबी परतून झाला, त्यानंतर इथे 1.5 वाटी कांदा मी इथे परतून घेते, 1.5 वाटी कांदा घातलेला आहे। हे पहा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या। त्यानंतर 1 वाटी मी इथे ढोबळी घातली आणि 1 वाटी गाजर घातलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, पुन्हा एकदा सांगते गॅसची फ्लेम ही आपल्याला मोठीच ठेवायची आहे। हे पहा 1 मिनिटभर सगळ्या भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्यात या पद्धतीने। हे पहा आपल्या भाज्याही छान अशा परतल्या जात आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी कांद्याची पात घेतलेली आहे,
ती मी यामध्ये घालते. अर्धी वाटी घालायची आहे आणि ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची. हल्ली जर तुम्ही पाहायला गेलात तर आपली लहान मुलांना हे असले प्रकार म्हणजे असले पदार्थ खूप आवडतात. मग त्यांच्यासाठी तुम्ही अजून हेल्दी करून देऊ शकता. म्हणजे आपण इथं मैदा वापरलेला आहे तर तुम्ही गव्हाचं पीठ तुम्ही वापरू शकता. आवडीच्या भाज्या घालू शकता, त्यामुळे ते सुद्धा आवडीने खातील. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा काळी मिरची पावडर मी इथे घातलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालणार आहे. याच्याने चव खूप छान लागते मोमोजची. आणि पुन्हा एकदा 1-2 मिनटं तरी आपल्याला ह्या भाज्या छान अशा मोठ्या गॅसवर परतून घ्यायच्यात. त्यानंतर आपण यामध्ये घालू कोथिंबीर घालून नंतरही आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं. हे पहा, तुम्ही पाहू शकता कढईमध्ये छान असा धूर तयार होत आहे. आणि आपल्याला हे जे मोमोजचं सारण करतोय तर मोमोजसाठीचं असाच स्मोकी फ्लेवर असतो थोडासा, मग आपल्याला तो तसाच हवा आहे. त्यामुळे सर आपण गॅसची फ्लेम मोठी करायची. तुम्ही पाहू शकता हे तयार झाले मोमोजचं सारण. एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ. त्यानंतर दुसरीकडे कढई ठेवूयात. कढईमध्ये मी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर 5 टोमॅटो, त्यानंतर 5 ते 6 मिरच्या, त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या घालू आणि छान असं 15 ते 20 मिनटं टोमॅटोची साले निघेपर्यंत आपल्याला ह्याला छान उकडून घ्यायचे. इथे पाहू शकता 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि आपले जे टोमॅटो आहे त्याची सालही छान अशी निघालेली आहेत. हे पहा, आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर हे टोमॅटो आहे त्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. टोमॅटो छान असे उकडले की त्याची सालंसुद्धा अगदी आरामात पटकन निघून जातात. या पद्धतीने आपण इथे टोमॅटोची सालं काढून घेतलेली आहेत. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि ही जे आपण टोमॅटो, मिरच्या आणि जो लसूण आहे ते आपल्याला यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचे. तुम्हाला जर चटणी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडीशी पातळ करू शकता किंवा घट्ट हवी असेल तर घट्ट करू शकता. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या तिखट आहेत, त्यामुळे मी इथे 2 चमचे साखर घेतलेली आहे. त्यानंतर पाव चमचा इथे काळी मिरची पावडर आणि मला चटणी थोडीशी पातळ करायची आहे. त्यासाठी मी जे टोमॅटो उकडायला ठेवलं ते पाणीच यामध्ये थोडंसं घातलं आहे, मला जेवढी पातळ करायची आहे तसं. आणि मीठ घालू आणि ह्याचं बारीक असं पेस्ट तयार करून घेऊ. हे पाहू शकता तुम्ही, मी इथे आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे या पद्धतीने. म्हणजे चटणी थोडक्यात तयार झाली आहे. तुम्ही अजून एक प्रकारे चटणी करू शकता, म्हणजे चमचाभर आलं आणि चमचाभर लसूण बारीक चिरून त्याची फोडणी देऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपलं जे कणिक आहे इथे छान अशी भिजली गेलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला 1 मिनिटभर हिला छान असं मळून घ्यायचं आहे. हे पहा, छान अशी भिजली. आता मी इथे 2 गोळे तयार करून घेणार आहे, कारण मला थोडक्यात याच्या पुऱ्या बनवायच्या. तर आपण कशा पुऱ्या बनवतो तसं 2 गोळे तयार करून घेतलेत. त्यातला 1 गोळा घेऊयात आणि छान असं हातावरती पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे या पद्धतीने. हे पहा, हातावरती मळून झाला की छान असा दाबून घ्यायचा आहे. पीठ घ्यायचं आहे पोळपटावर थोडंसं आणि थोडंसं या गोळ्याला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पोळपाटाला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला याच्या पुऱ्या करून घ्यायच्यात. त्यासाठी आपण इथे एक चपाती कसं लाटतो चपातीसारखं लाटून घ्यायचं. पुऱ्यांसाठी कसं लाटतो आपण तसं या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आमच्या घरातही ना कुणी मोमोज खाल्लेले नव्हते, पण जेव्हापासून मी त्यांना मोमोज करून देते ना सगळे आवडीने खात आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. वेगळं काहीतरी युनिक आणि चवीलाही खूप छान लागतं. आणि थोडक्यात काय, भाज्या जे खात नाहीत ते सुद्धा पोटामध्ये जातात. थोडक्यात काय, आपली जी लहान मुलं असतात ना ती काही भाज्या खायला कंटाळा करतात, हेल्दी करून सुद्धा देऊ शकतात, जसं की मी मगाशी सांगितलं. त्यानंतर माझ्याकडे एक ग्लास आहे. त्या ग्लास म्हणजे धारदार माझ्याकडे ग्लासच होता. वाटी असेल तर वाटीने तुम्ही पुऱ्या करून घेतल्यात तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने आपल्याला याच्या पुऱ्या करून घ्यायच्यात. सगळ्या पिठाच्या अशाच पद्धतीने आपण पुऱ्या करून घेणार आहे आणि ताटामध्ये काढायच्या आहेत. हे पहा, या पुऱ्या मी करून घेतल्यात. या अगोदर आपण काय करायचे, पुन्हा एक पुरी घ्यायची आणि अशी लाटून घ्यायची. थोडीशी पातळ आपल्याला लाटायची. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. या प्रकारे आपल्याला ही
जी पुरी आहे ती थोडक्यात लाटून घ्यायची या पद्धतीने. हे पहा, या पद्धतीने ही लाटून झालेली आहे. आता हातावर अशा पद्धतीने घ्यायचं आणि करंजीला आपण कसं सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे. हे पहा, सारण असे 2 चमचे म्हणजे जास्त सारण भरूयात आपण, म्हणजे कसं अजूनच भारी लागतात खायला. हे पहा, आता मी काय करत जाणार आहे, घडी एका बाजूने असं घड्या मारत जाणार आहे, दुसरी बाजू तशीच ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने एका बाजूनेच आपल्याला घडी मारत जायची आहे असं. हे पहा, एकावर एक असं दाबून घ्यायचे. तुम्हाला हा शेप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोदकासारखे सुद्धा करू शकता आकार, काही हरकत नाहीये. हे पहा, एका बाजूने पूर्णपणे आपल्याला घडी मारत जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने हे दुसरी जी बाजू आहे ती पहिल्या बाजूला म्हणजे घडीची बाजू आहे त्याला अशी छान अशी प्रेस करून घ्यायचे. हे पहा, तुम्ही पाहू शकता आपले हे जे मोमोज आहेत इथे तयार झालेले आहेत. एक मोमोज तर तयार झाला, आता दुसरा मोमोज मी तुम्हाला करून दाखवते. सेम याच पद्धतीने मी पुरी जी आहे ती लाटून घेतली, ती हातावरती घ्यायची, त्यानंतर 2 चमचे सारण घालायचे आणि छान असे एका बाजूने आपल्याला प्रेस करत जायचे. तुम्ही पाहू शकता एका बाजूने छान असं प्रेस झालेलं आहे. आता आपल्याला जी दुसरी बाजू आहे ही याला अशी चिकटून घ्यायची, म्हणजे प्रेस करून घ्यायचे थोडक्यात. हे पहा, या पद्धतीने सगळीकडनं आपण हे प्रेस करून घेतले तर आपला दुसरा मोमो इथे तयार झालेला आहे. हे पहा, याच पद्धतीने आपले सगळे मोमोज आपण तयार करून घेतलेत. जवळपास हे आकाराने थोडेसे मोठे केलेले आहेत, त्यामुळे 18 ते 19 इथे तयार झालेत. तुम्ही जर आकार थोडासा कमी केला तर आरामात 20 ते 25 मोमोज इथे तयार होतील. त्यानंतर माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मग मी एक पातेलं घेतलं, त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे. तेल यासाठी लावायचं आहे की जे आपले मोमोज आहेत त्याला चिकटणार नाहीत, म्हणून मी तेल लावून घेतलं आहे. त्यानंतर हे जे मोमोज आहेत ते जास्त आहेत म्हणून मी 2 बॅचेसमध्ये स्टीम करून घेणार आहे. हे पहा, इथे आपले जे मोमोज आहे एक एक करत ठेवायचे, जेवढे बसतील तेवढेच ठेवायचे आहेत या पद्धतीने आणि पुन्हा एकदा वरतून तेल लावून घ्यायचे मोमोजला आणि झाकण ठेवायचे आणि 15 ते 20 मिनिटं वाफ देऊन घ्यायचे. झाकण काढायचे 15-20 मिनिटांनी. इथे सुरीच्या साहाय्याने मी चेक करणार आहे आपले जे मोमोज आहेत हे झालेत की नाही. हे पहा, असं सुरी घ्यायचे आणि असं तुम्ही चेक करू शकता. जर सुरीला चिकटले नाहीत तर समजायचे आपले हे मोमोज आहे हे तयार झालेले आहेत. अहो मंडळी, आता वाट कसली बघताय, घ्या पटकन खायला. खूप टेस्टी झालेले आहेत बरं का. तुम्ही हे मोमोज सॉस सोबत, चटणी सोबत किंवा मॅयोनीज सोबत सुद्धा एक नंबर लागतात. कशी वाटली आपली व्हेज मोमोजची रेसिपी? आहे की नाही एकदम भन्नाट? अहो असणारच ना, आहेतच. एवढे सोप्या पद्धतीने अगदी दाखवलेले आहेत. आणि हो, भाज्या ज्या काही वापरलेल्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या अवेलेबल असतील किंवा तुम्हाला एक्स्ट्रा काही त्यामध्ये जर वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे वेगवेगळ्या भाज्या जरी तुम्ही घातल्यात तरी ते टेस्टी लागतील. मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अशाच आपल्या छान छान व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे, त्यासुद्धा व्हिडिओ नक्की पहा आणि त्यासुद्धा ट्राय करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.